हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बघा, ही माझी साडी होती, जुनी पुराणी साडी, आणि याच्यापासून मी खूप असे वेगवेगळे प्रकारचे बॅगी बनवलेले आहेत. तर एक साधी सिंपलसी बॅग मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मी काय घेतलेलं आहे, नॉन वन, आणि ते सगळं याला जॉईन करून घेतलं. त्याचं पूर्ण जे माप आहे ते 18x8 इंच आहे. म्हणजे बघा, मी वरती ब्लाऊज पीस आहे, म्हणजे साडीचं पीस आहे, खाली फॉर्म सीट आहे आणि नॉन वन आहे. तर याला पूर्ण अशी शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जी वरची जी बाजू आहे 8 इंचाची, तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा, ही जी वरची जी बाजू आहे तिला 1.5 इंच आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही जसं मी स्क्रीनवर दाखवते त्यानुसार. नंतरून परत 3.5 इंचाची अशी मार्किंग करायची आहे. आणि ही जी मार्किंग केलेली आहे आपण याला फक्त सरळ असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पट्टीच्या साहाय्याने मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याला डायरेक्ट कट करायचं आहे, म्हणजे कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही कटिंग झाल्यानंतर एक चेन घ्यायची आहे. चेन थोडी मी एक्स्ट्रा घेतलेली आहे, कारण की जेव्हा आपण हे तिरकस कट मारतो ना तेव्हा चेन जास्त लागते. तर बघा, इथे चेन मी तुम्हाला माप दाखवून देते. तर मी टोटल चेन आपण ही 10 इंचाची घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही चेन काय करायची आहे, अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे, मग टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा, मी ती अशी उलटी ठेवली आणि शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर थोडीशा प्रेस करून या ठिकाणी शिलाई मारायची आहे. तर बघा, शिलाई मारल्यानंतर तुम्ही अशी एक लेस घेऊ शकतात. लेस तुमच्या एक वेगवेगळ्या प्रकारची असं कोणतीही लेस तुम्ही वापरू शकतात. ही जी साडीला ही लेस होती मी तीच वापरलेली आहे. तर लेस मी नंतर लावणार आहे. नंतर हा पार्ट आहे ना, हा पार्टसुद्धा आपल्याला दुसऱ्या चेनीला जोडून घ्यायचा आहे आणि शिलाई मारायची आहे. तर बघा, आपलं झालेलं आहे. तर ही लेस मी जोडून घेतली. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की हे रनर घेतलेलं आहे, 5 नंबरचं रनर ॲड केलेलं आहे. तर बघा, आपलं हे रनर बी ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला एक हे हँडल बसवायचं आहे. तर ते बघा, मी एक मोठी अशी पट्टी शिलाई करून घेतली होती, 3 इंचाचा असं मार्क करून शिलाई करून, आणि अशी आपल्याला एक बंद बनवायचा आहे मोठा. तर मी एकूण 50 इंचाचा हा बंद तयार करून घेतला. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, या बंदाला थोडंसं डेकोरेशन यावं म्हणून माझ्याकडे काही असे लाकडाचे ना थोडेसे गोल गोल बटणं होते, मोती होते. तर ते मोती मी या हँडलमध्ये असे टाकून घेत आहे. त्याच्यानंतर हे आपल्याला खूप उपयुक्ती म्हणजे खूप सुंदर आहे. हे माझ्याकडे तोरण होतं, तोरण तुटून गेलं आणि मग ज्याचे ते मोती होते ते मी तसेच जपून ठेवलेले होते. त्या मोतीचा मी वापर या बॅगसाठी करत आहे. तर बघा, ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला 1 इंचाचं मार्किंग करायचे आहे. तर बघा, मी 1 इंचाची इथं मार्किंग केली. त्याच्यानंतर ही खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी मी 1 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने, आणि तिथे आपल्याला हे हँडल जोडून घ्यायचे आहे. बघा, मी हँडल असे ठेवलेले आहे आणि शिलाई मारून घेणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे तो बी असा व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. तर बघा, माझे दोन्हीही हँडल जोडून झालेले आहे. त्याच्यानंतर मी एक चेन घेतलेली आहे. चेन बघा, आता इथे आपल्याला ही चेन कमी लागणार आहे, फक्त 9.5 इंचाची. आणि ती चेन आपल्याला या ठिकाणी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे, उलटी ठेवायची आहे. तुम्ही अशीही जोडू शकतात, किंवा मी एक कापड घेतलेलं होतं, आपल्याला पॉकेट बी बनवायचं आहे. बघा, मी नॉन वन वापरलेलं आहे, कारण की ही बॅग माझी सेल होणार आहे. तुम्ही घरी बनवित असाल तर फॉर्म सीट वापरू शकतात, किंवा जुने पुराणे कपडे किंवा शॉपिंग बॅगचाही वापर करू शकतात छोटासा कप्पासाठी. तर बघा, मी उलटे ठेवलेले आहे आणि अशी शिलाई मारून घेणार आहे. तर बघा, मी नॉन वनचं माप सांगायचे विसरून गेले, तर मी तुम्हाला एकदा माप दाखवून देते. तर मी हे 10x10 इंचाचं असं माप घेतलेलं होतं. माप कसं घ्यायचं आहे मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते. बघा, मी ही बॅग अशी फोल्ड केलेली आहे, आणि फोल्ड केल्यानंतर हे बघा, हे जे माप बनतं ना, हे आपल्याला असं माप घ्यायचं आहे. तर मी थोडं एक्स्ट्रा घेतलेलं होतं. तर बघा, इथे आपल्याला फक्त शिलाई मारायची आहे. तर बघा, खाली चेन होती आणि शिलाई मारलेली आहे. जेव्हा आपण शिलाई मारतो ना तेव्हा आपल्याला बरोबर कळते की आपली शिलाई व्यवस्थित येत चाललेली आहे. तर शिलाई मारल्यानंतर पूर्ण याला आपल्याला शिलाई मारायची आहे. जसं पूर्ण जो चौकोन आहे ना त्याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडला बी मी चेन उलटी ठेवलेली आहे आणि शिलाई मारून सरळ अशी टॉप स्टिच करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये की आपल्याला व्यवस्थितपणे दोन्हीही साईडनी शिलाई करून घ्यायची आहे. आणि हँडलचं
काळजी घ्या की हँडल आले नाही पाहिजे। तर बघू शकतात की मग आपली ही शिलाई अशी झालेली आहे। एक्स्ट्राचं होतं ते मी नंतरून कट करून घेईल। तर बघा या साईडला बी आपलं चेन बसून झालेलं आहे। आता आपल्याला करायचं आहे रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवून देते की रनर ॲड असं दोन्ही बाजू अशी मध्यभागी घेऊन टाकायची आणि एक रनर ॲड करून घ्यायचं। तर मग मी माझे हे रनर वापरते मी रनर ॲड केलेलं आहे आणि चेन लॉक झाली आपली। त्याच्यानंतर आपण ही जी बॅग बनवतो ना ती उलटी करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे तुम्ही ते कट करून मग उलटी करू शकतात। मी ठेवलेलं आहे कारण की मी त्याचंच पायपिंग करून घेईल। तर बघा मी उलटी करून घेतली आणि हे हँडल आहे ना थोडंसं जपून वापरा कारण की शिलाई करताना कधी मध्ये डायरेक्ट पिशवीच्या आतमध्ये येतं। तर असं आपल्याला व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे आणि दोन्हीही साईडने आपल्याला शिलाई करायची आहे आणि लॉक बी करून घ्यायचं आहे म्हणजे पायपिंग बी करून घ्यायची आहे। तर बघा मी दोन्हीही साईडने शिलाई मारून घेतली आणि लॉक करून घेतलं। त्याच्यानंतर मी याचं फायनल लुक दाखवते। तर खूप सुंदर ही बॅग बनली होती, अतिशय सुंदर। आणि याची मी 3 बॅग बनवलेल्या होत्या, पुढे तर तुम्हाला दाखवणारच आहे। याचे फायनल लुक बघा किती सुंदर। आणि याच्यात जे बॅग दिसते ना डिझाईन दिसते ना कलर, तर असा कलर नाही आहे, कलर खूपच सुंदर होती ही साडी। पण याच्यामध्ये थोडंसं फोनमध्ये वेगळं दिसतं पण खरंच खूप सुंदर आपली सिंपल हँडबॅग तयार झालेली आहे। तुम्ही मोती बघू शकतात की अशा दोन्हीही साईडने आपल्याला ह्या मोती येणार आहे आणि लेस बी खूप सुंदर दिसते कॉम्बिनेशनमध्ये। आणि अशा मी एकूण 3 बॅग बनवलेल्या होत्या, मला द्यायच्या होत्या म्हणून। तर याची प्राईस मी 100 रुपये लावली, इथेच विकल्या मी। तर याची प्राईस मी 100 रुपये लावलेली होती। आणि तुम्हाला अशाच काही बनवून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या शेवटी। तुम्ही तो नंबरवरनं मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि कोणत्या रंगामध्ये कोणत्या कलरमध्ये हवे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा मला तुम्हाला विकत घ्यायचं असेल तरी मला मेसेज करू शकतात व्हॉट्सअपला। आणि वेगवेगळ्या कापडामध्ये बनवायचे असेल तरीही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकतात। या तुम्हाला मटेरियल घ्यायचं असेल चेन रनर फॉर्म सीट रनर काही पण ते सुद्धा मला व्हॉट्सअपला तुम्ही सांगू शकतात। तर बघा खूप सुंदर असे हे आपलं जे बॅगिंगचे जे होती ऑर्डर मी कंप्लीट केलेली होती आणि खूप सुंदर ही दिसत होतं। जसं ते व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्याच्या दुपटीने बॅग इतकी सुंदर होती, त्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते खरंच खूप छान होतं। तर बघा असं सिंगल पर्स आपण तयार केलेलं आहे आणि पुढे जो भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल ठेवू शकतात आणि पैसे ठेवू शकतात आणि थोडीशी वेगळ्या लुकमध्ये आपण तयार केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा।